2014 साली जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा खरंच मलाही खूप आनंद झाला होता. मी सुद्धा काँग्रेस विरोधात झालो होतो तोपर्यंत. मलाही वाटत होतं खूप भ्रष्टाचार होतं, अण्णांचं आंदोलन झालं होतं, त्याचा परिणाम होता. नाही आता मोदी आले पाहिजे, अच्छे दिन येणार असं वाटायला लागलं. 100 दिवसात काळा पैसा परत आणणार म्हटले ते, प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख येणार. म्हटलं काय नाही झालं तरी चालेल, एक पायरी जरी आपण आत्ता आहोत त्यापेक्षा वर गेलो तरी बस. आज 10 वर्षानंतर कळतंय एक पायरी वर जाणं दूर, आपण हजारो पायऱ्या खाली गेलो. स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्यात भयानक परिस्थितीत आपण आहोत. अत्यंत नीच घृणास्पद राजकारण चाललंय. तुमच्या खिशातला पैसा रोज लुटतायत ते. शेतकऱ्यांना सांगतात तुमच्या खात्यात 2000 टाकले, आपण खुश व्हायचं. भिकारी आहे का आपण? अरे आपलाच पैसा आहे तो. आपल्याला युरिया आपल्या खतं मिळत होती 2014 साली 400-450 एक पोतं मिळायचं. एमआरपी होती 499 रुपये. आज तेच पोतं 1250 ला मिळतंय. त्याच्यावर एमआरपी दाखवतायत 2500. आज आपल्या धान्याला भाव काय आहे? तो वाढलाय का? तो नाही वाढलेला. इन्कम नाही वाढला आपला. तुमचे लाखो रुपये काढून घेतलेत आणि तुम्हाला 2000 रुपये महिना टाकतायत खात्यावर तुमच्या. तिकडे पंजाब हरियाणाचे शेतकरी तिकडे बॉर्डरवर जाऊन बसलेत, तुमच्यासाठी जाऊन बसलेत. त्याच्यावर गोळीबार होत आहेत, त्यांच्या अश्रुधुराची नळखंडी फोडली जाते. ह्या बातम्या तुम्हाला दाखवत नाहीत. मणिपूरच्या बातम्या तुम्हाला दाखवलेल्या नाहीत. आपल्या भगिनींना निर्वस्त्र करून फिरवले. महिला सबलीकरणाचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं तर महिला कुस्ती खेळायला लागल्या, पुरुषांच्या बरोबरीत उभ्या राहिल्या. त्या कुस्तीगीर महिला रस्त्यावर आल्या, आमचं लैंगिक शोषण होतंय, त्यांना न्याय मिळाला नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करता येते. लायकी आहे का यांची?